गाइस, हम इससे पहले 10th क्लास का स्टेट बोर्ड का फर्स्ट चैप्टर जो है लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स, इसके बारे में प्रैक्टिस सेट 1.1 पूरा किया है और उसके बाद 1.2 भी पूरा किया है। अभी 1.3 करने जा रहे हैं। तो हम पहले वीडियो में पहले एक में ओनली हिंदी और अंग्रेजी में उसका सॉल्यूशन दिया था। बाद में कमेंट्स आ गए कुछ बच्चों के, सर हमें मराठी में सॉल्यूशन बताइए। तो इसलिए हम वो कमेंट की वजह से हम मराठी यूज कर रहे हैं। तो आप भी कोऑपरेट करिए और देखिए, कुछ समस्या है, कोई प्रॉब्लम है, कुछ सुझाव देना चाहते हैं तो आप कमेंट में दे सकते हैं। तो भाई गाइज, चैनल को सब्सक्राइब और लाइक कीजिए और शेयर कीजिए। तो हम वन प्रैक्टिस सेट 1.3 सॉल्व करने जा रहे हैं। प्रैक्टिस सेट प्रैक्टिस सेट 1.3 हम कवर कर रहे हैं। तो आप देखिए, यहाँ डिटर्मिनेंट का कंसेप्ट आ रहा है। तो पहला देखिए, मैं इस पूरा आपको इजी लैंग्वेज से बताऊंगा। फिल इन द ब्लैंक्स fill in the blanks with correct number with correct numbers। तो पहला एग्जांपल है, ये है डिटर्मिनेंट। हाउ टू रीड इट? इसे डिटर्मिनेंट कहते हैं। 3 2 और 4 5 ऐसा अगर आपको दिया है तो उसे हाउ टू सॉल्व। तो इसे क्या करना है, ये फर्स्ट, ये उसे व्हाट कैन से इसे क्या कहते हैं, ये रो है। 3 4 इज द फर्स्ट रो, ये भी रो है। और ये जो है तो कॉलम है, ये कॉलम, ये भी कॉलम है। आप देख सकते हैं, इधर इधर देखना, ये कॉलम है, ये भी कॉलम है, ये रो है, ये रो है। अगर इसे अपन सॉल्व करना है तो हाउ टू सॉल्व? 3 into 5 ऐसा मल्टीप्लाई करो। 3 into 5, ये माइनस है। 2 into 4, 2 into 4। तो हाउ टू सॉल्व दिस? कितना आएगा? 3 into 5 मीन्स 15 माइनस 2 into 4 मीन्स 8। व्हाट इज सब्ट्रैक्शन हियर? 15 मधून 8 काढा, किती राहिले? 7 राहतात। याचं उत्तर काय आलं आपलं? डिटर्मिनंट 7। ओके, तो नेक्स्ट बघता येईल ना तुला? कामाचं नाही तुझे हे? तर फाइंड द नेक्स्ट है, फाइंड द वैल्यूज, फाइंड द वैल्यूज, फाइंड द वैल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनेंट्स, फॉलोइंग डिटर्मिनेंट्स। वही पेन घेऊन लिहून घे। तर त्यामधलं पहिलं आहे -1 7 7 2 4। तर याला पण याचा गुणाकार करा। -1 गुणिले 4 -2 7 गुणिले 2, 7 गुणिले 2 किती होतात मग? 4 1 4, -4 होतात। मायनस 7 दुनी 14। आता दोन्ही मायनस मायनस आहेत, मायनस मायनसची बेरीज मायनस होते। -4 आणि -14 किती? -8 होतात। तो राइट डाउन, चलो फास्ट। हे डिटर्मिनंट असते, ह्या दोघांचा गुणाकार मायनस ह्या दोघांचा गुणाकार। आपण गुणाकार केला तर मायनस मायनस मायनसची मायनसच बेरीज येते।
वरच मोडतो. तर याच्या पुढचा आहे नंबर 2. 5 3 5 3 -7 आणि 0. तो हाऊ टू सॉल्व दिस? या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 0 मायनस, याला ब्रॅकेट करा, 3 गुणिले -7. कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणाकार केला तर त्याची किंमत 0 येते. 0 मायनस, हे मायनस मायनस काय होतात, प्लस होतात. 7 त्रिक 21, म्हणजे किती आलं, 21. ओके. त्यानंतर पुढचं तिसरं असं आहे, 7 भागिले 3 3 भागिले 2, 5 भागिले 3 आणि 1 भागिले 2. ओके. तो हाऊ टू सॉल्व कसं सोडवायचं बघा. या दोघांचा मल्टिप्लाय करा, 7/3 इंटू 1/2 मायनस, आता ह्या दोघांचा 5/3 इंटू 3/2. ओके. तर आता ह्याचं सोपं रूप द्या. इथं काही कॅन्सल होऊ शकतात का, एका टेबल मध्ये आहेत का, नाही. 7 1 7, 3 2 6, या दोघांचा वरच्याचा मल्टिप्लाय खालच्याचा मायनस. आता इथं काय कटू शकते का, 3 1 3 3 1 कटू शकते. पण आता राहिलं काय, 5/2 राहिलं, 5/2. आता या ठिकाणी छेद समान आहे, डिनॉमिनेटर इज सेम नॉट सेम. त्याला सोपं रूप द्यायचं, क्रॉस मल्टिप्लाय. 7 2 14 मायनस 5 6 30 डिवायडेड बाय 6 2 12. ओके. आता इथं प्लस 14 आहे आणि मायनस 30 आहे. जेव्हा प्लस मायनस येतात त्यावेळेस मोठी संख्या बघायची आणि छोटी संख्या बघायची. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, मोठ्या संख्येत चिन्ह द्यायची. 30 मधून 14 गेले, किती राहिले, इथला इथं घ्या, 10 झाले. 10 मधून 4 गेले, 6 राहिले, इथं राहिले 2, 2 मध्ये गेला 1, 16. 16 भागिले 12. आता 2च्या टेबल मध्ये येऊ शकतात. मग 2 सकम 12, 2 16. परत 2च्या टेबल मध्ये येऊ शकतात. 2 त्रिक 6, 2 चौक 8, म्हणजे काय, 4/3, म्हणजेच 4/3 आलेला आहे. 4/3 पण लिहू शकता. झालं. तर मित्रांनो, आता 2 हा नंबर 2चा आपण संपवलेला आहे. आता नंबर 3चा आहे, मेन नंबर 3. त्याच्यामध्ये सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल आपण बघूयात. क्रेमर्स रूल. तर थर्ड नंबर टाका, सॉल्व द फॉलोइंग. सॉल्व द फॉलोइंग. थोड़ा एडजस्ट करने में थोड़ा दिक्कत आ रही है. थर्ड, सॉल्व द फॉलोइंग. फॉलोइंग FOLLOWING. सॉल्व द फॉलोइंग simultaneous equation. Simultaneous equation. Simultaneous equation using Cramer's MER Cramer's rule.
ये क्रेमर्स रूल क्या है इसके बारे में हम थोड़ा बताएंगे. यस, कंप्लीटेड हियर. तर क्रेमर्स रूल जो आहे मैं थोड़ा इसके बारे में बताऊंगा. क्रेमर्स रूल, अगर अपने पास दो इक्वेशन है, लीनियर इक्वेशन, सपोज a1x b1y इज इक्वल टू c1 है, और दूसरा इक्वेशन है a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. अगर ऐसा है तो अपन क्या करना है, फाइंड आउट द वैल्यू ऑफ डी. डी यानी ऐसा डिटरमिनेंट में लिखने का कि x का कोएफिशिएंट लिखना है a1 और x का सही कोएफिशिएंट a2, और इधर y का कोएफिशिएंट है b1 और y का कोएफिशिएंट b2. यस, दिस इज अ डी डिटरमिनेंट. और अगर dx अपॉन dx निकालना है समझो, तो हाउ टू राइट, a1 a2 is displaced by c1 c2. a1 a2 displaced by c1 c2, यानी यहाँ c1 c2 आएगा और ये b1 b2 है, b1 b2. यस, अगर dy निकालना है तो मैं ऊपर लिखूंगा थोड़ा. अगर dy निकालना है तो b1 b2 is displaced, dy निकालना है तो b1 b2 is displaced by c1 c2, यानी a1 a2 as this, नो चेंज, क्या कुछ भी बदल नहीं करने का a1 a2 को. तो b1 की जगह c1 आएगा और b2 की जगह c2 आएगा, म्हणजे a1 a2 अशा पद्धतीने आलेला आहे. तर आता ह्याच्यावरून आपल्याला किमती फाइंड आउट करायच्या आहेत, ते काय आहे बघा. तर आपल्याला जर x काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे dx अपॉन d, आणि जर y काढायचं असेल तर dy अपॉन d. तर याच्या मदतीने, ह्या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण क्रेमर्स रूल नुसार x आणि y च्या किमती काढू शकतो. तर आता आपण हे झाले तुमचे फॉर्म्युले. आता आपण प्रत्यक्षात त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 आहे, कॅन आय क्लीन इट, मोडू का हे? यस, ओके. तर बघा, पहिलं जे काही एक्झाम्पल आहे ते बघू. खूप सोपं आहे. यस, 3x मायनस 4y, 4y बरोबर 10. आणि दुसरं इक्वेशन आहे 4x अधिक 3y, 3y बरोबर आहे 5. तर यामधून आपल्याला आता दिलेल्या क्रेमरचे जे रूल आहेत त्यानुसार आपण एक्स वाय च्या किमती काढणार आहोत. याचं सोल्युशन पाहू शकता. चला, हे a1x b1y हे दिलेलं आहे, पहिलं फॉर्म, हे दुसरं फॉर्म, बरं का. a1x अधिक b1y इक्वल टू c1 हे कम्पेअर करू शकता. इथं a2x प्लस b2y बरोबर काय c2, अशा पद्धतीने आपल्याकडे हे आपल्याला कम्पेअर करता येते. ओके, मग आता बघा, या ठिकाणी a1 ची किंमत 3, b1 ची किंमत -4, c1 ची 10, a2 ची किंमत 4, b2 ची किंमत 3, c2 ची किंमत 5. चला, बाय क्रेमर्स रूल, क्रेमर्स रूल. चला घेऊया आपण डी. च काय करणार मग, a1 a2 b1 b2. चला किमती ठेवा, तुमच्या समोर आहेत. 3 4, a1 ची किंमत 3 आणि a2 ची किंमत 4. चला, b1 b2 काय -4 आणि इथं काय 3. चला, ह्याच्यावर डिटर्मिनंट नुसार किंमत काढा. 3 त्रिक 9 मायनस 4 चौक 16, पण -16 कारण एक मायनस आहे, हे प्लस गुणिले मायनस. ओके, हे 9 ला 9 मायनस मायनस प्लस होईल, 16 ला 16, 9 ने 16 किती होतात मग, मला वाटतं 25 होतात, 25. ओके,
तर अशा पद्धतीने आपल्याला डी ची किंमत फाइंड आउट केलेली आहे. तर आता dx काढणार आहोत आपण. dx इज इक्वल टू, सांगा dx ला काय आहे मग, एक डिस्प्लेस व्हाय C1 C2 घ्या 10 आणि 5 आणि B1 B2 -4 आणि किती 3. चला ह्याचा पण डिटर्मिनंट सुद्धा किंमत का 3 10 30 मायनस, आता ह्या दोघांचा गुणाकार प्लस 5 -20 येतात पण ब्रॅकेट मध्ये -20. चलो ठीक आहे, 30 ला 30 मायनस मायनस प्लस किती होतात मग हे 20, किती होतात हे 50 होतात. 40 आणि 30 आणि 20 50. चला हे मिळाली आपल्याला किंमत. आणखी एक आपल्याला किंमत काढायची dy. चला 3 3 4 आणि B1 B2 डिस्प्लेस होतात 10 5. त्याचा तिरपा गुणाकार 3 5 15 मायनस 10 चौक 40, ह्या दोघांचा ह्या दोघांचा 10 चौक 40 वजा बाकी. आता 40 मधून 15 काढा, इथला इथं घ्या 10 झाले, त्यातून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले 3 3 मध्ये गेलं 2 राहिले, 25च आले. ओके, तर आपल्याकडे dx dy ची किंमत आलेली आहे. आता आपण याच्यानंतर काढणार आहोत xy ची व्हॅल्यू. ओके, बघा कसं करायचं. तर x इज इक्वल टू dx अपॉन d. dx किती आहे मग इथलं आपण काढलेलं 50 50 भागिले d किती आहे 25 20 25 25 25 2 50 म्हणजे किती आलं 2 आलं. चला त्याच्यानंतर -25 ओके करेक्ट, कारण मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचे आपल्याला, कारण मोठ्यातून छोटी संख्या वजा करा, मोठ्या संख्येत चिन्ह द्या -25. चला ठीक आहे, आता आपण y करणार आहोत, मग dy अपॉन d. ओके, dy ची किंमत किती आहे, dy ची आपण आताच किंमत काढली, किती आहे dy ची किंमत -25 आहे, -25 आणि d ची किंमत किती काढली आपण 25. तर काय होते बघा 25 25 25 25 म्हणजे किती आलं -1. ओके, म्हणजे x ची किंमत आणि x ची किंमत मिळाली आणि y ची मिळाली. मग आपल्याला काय काय सोल्युशन इज, क्या लिख सकते, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू, x ची किंमत बघा सांगा किती आलेली आहे 2 आणि y ची किंमत किती आलेली -1. तर अशा पद्धतीने दिस इज आंसर ऑफ दिस क्वेश्चन. एनी डाउट हियर? चलो दूसरा देखना है. झालं ना. चला दुसरं इक्वेशन बघूया आता. तर दुसरा आहे 4x अधिक 3y. 4x अधिक 3y बरोबर आहे 4x अधिक 3y बरोबर 5. आणि त्याच्यानंतर आहे 4x अधिक 3y -4, त्याच्यातच आहे -4 बरोबर 0. थोडस हे केलेलं त्यांनी, -4 इज इक्वल टू 0. आणि दुसरं 6x बरोबर 8 -5 आहे. पण आपल्याला ax अधिक by इज इक्वल टू c ह्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल, मग काय येईल मग सोल्युशन 4x अधिक 3y बरोबर +4 आणि इथं काय येईल मग 6x, हे 5y जे आहे ते इकडे लेफ्ट उजवीकडून डावीकडे +5y होतील आणि हे बरोबर 8. याला इक्वेशन अशा पद्धतीने भेटलं. तर बाय क्रेमर्स रूल, काय क्रेमर्स रूल, चला आपल्याला पहिले डी काढायचे, A1 A2 B1 B2. चलो फास्ट लिखू. A1 किती आहे मग इथलं A1 4, हे 6, हे 3, हे 5. ओके, मग काय होईल मग 5 5 20
पाऊनचे 20 मायनस 18. त्याला सांगा 20 मधून 18 गेले 2 राहिले म्हणजे डी ची किंमत आली 2. आता dx घ्या. dx काय आहे a1 a2 रिप्लेस्ड बाय c1 c2 c1 c2 हे b1 b2. तर सांगा c1 c2 किती आहे 4 8 4 8. b1 b2 किती आहे 3 5 3 5. ओके. आता काय होईल मग या दोघांचा गुणाकार पाऊण चौक 20 20 मायनस 8 त्रिक 24. तर बघा 24 मोठे आहेत 24 मधून 20 गेले 4 राहिले मोठ्या संख्येची किंमत 4 मायनस 4. आता आपल्याला काढायचे dy. dy इज इक्वल टू b1 b2 इज रिप्लेस्ड बाय c1 c2 म्हणजे a1 a2 ऑलरेडी आहे आणि इथं काय c1 c2 हे काढून ते काढायचं आहे. तर a1 a2 किती आहे 4 6 4 6 आणि c1 c2 किती आहे 4 8 4 8. तर ह्याचा क्रॉस करा 8 चौक 32 मायनस 6 चौक 24. सांगा 32 मधून 24 काढा 6 6 8. पण कोणत्या मोठ्या संख्येला मायनस आहे मायनस 8. ओके. तो गाइज ये है dx dy ची व्हॅल्यू. आता आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. तो देखिए -8. तर बघूयात x इज इक्वल टू dx अपॉन d. 32 मधून यस प्लस कारण मोटी संख्या प्लस आहे म्हणून आप देख सकते हैं. तो क्या हुआ फिर dx अपॉन d. dx कितना है 4 मायनस 4 आणि d किती आला 2. मग काय होते बेग बे बेदोनी 4 किती होते -2. ओके. आणि लगेच आपण y काढायलो. y चं काय dy अपॉन d. सांगा dy किती आहे मग 8 आणि d किती आहे 2. बेग बे बेचोक 8 म्हणजे किती आलं मग y इज इक्वल टू 4. मग सॉल्यूशन इज ऐसा लिख सकते हैं therefore solution is x, y यानी x ची व्हॅल्यू आहे -2 आणि y ची किंमत आहे 4. तर हे तुमचं उत्तर असेल. राईट डाऊन दिस लिहून घ्या. तर हे तिसरं एक्झाम्पल. तर थर्ड इक्वेशन एग्जाम्पल आप देख सकते हैं. x अधिक 2y बरोबर झालेले ना -1 2x - 3y बरोबर 12. सांगा चला ह्याला व्यवस्थित लिहा. मला वाटते ऑलरेडी आहे. तर सोल्युशन काय म्हणते बघा. तर आपल्याला डी काढायचे बाय क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल काय क्रेमर्स रूल आहे सांगा. तर x ची किंमत आपण घेऊ काय करायचं ते d इज इक्वल टू a1 a2 ह्याच्या पुढे 1 आहे तिथे 2 आहे 1 2. मग b चे b1 b2 2 -3 किती होईल मग -3 1 3 मायनस 2 4 किती होतात मग -7. ओके. आता आपल्याला dx काढायचं आहे. dx काढण्यासाठी काय a1 a2 डिस्प्लेसला बाय c1 c2. c1 c2 घ्या पहिले. c1 -1 -12. आता त्याच्यानंतर b1 b2 2 -3 2 -3. काय होते मग या दोघांजवळ मायनस मायनस प्लस झाला 3 1 3. इथं काय होईल मग -12 24. तर बघा आता 24 मधून 3 काढा राहिले 21 पण मोठ्या संख्येचे न मायनस. ओके. आणि dy किती होते बघूया. dy इज इक्वल टू dy म्हणजे काय डिस्प्लेस होणार आहे a1 a2 किती आहे a1 a2 1 2 1 2
आता B1 च्या ऐवजी C1 C2 -1 12. ओके, -1 12. आता ह्याचं काय होईल मग? 12 1 12 मायनस -2 म्हणजे 12 मायनस मायनस प्लस 2 आणि 12 आणि 2 14 होत आहे. तर x dx dy आणि d ची किंमत मिळालेली आहे. आता पुढची स्टेप काय म्हणते बघूया. आता x आणि y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तिकडे बघायची काय? dx अपॉन d. तर किंमत काय येते? dx ची किंमत किती काढली? -21. आणि d ची किंमत किती काढली? -7. मायनस मायनस बिकम प्लस. 7 1 7 7 1 21. आणि x ची व्हॅल्यू आली 3. ओके, आता y च बघूया. y इज इक्वल टू dy अपॉन d. dy किती आहे मग आपल्याकडे? 14 आहे. 14 भागिले किती? -7. ओके, 7 1 7 7 2 14 म्हणजे y ची व्हॅल्यू आली -2. ओके, तर मग आपल्याला सोल्युशन काय काढायचे? x आणि y ची किंमत किती होतात मग? सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची किंमत किती? 3 आणि y ची किंमत -2. तर हे दिस इज आंसर. ओके, तो अगला प्रॉब्लम देखने जा रहे हैं. चौथा प्रॉब्लम. तर बघा कसा आहे. चौथा. 6x - 4 6x - 4y बरोबर -12. 8x - 3y 8x - 3y बरोबर -2. सोपं आहे. तर सोल्युशन मध्ये बघूयात. बाय क्रेमर्स रूल काय मग? d इज इक्वल टू काढा. a1 a2 6 6 8. b1 b2 -4 -3. सांगा ह्या दोघांचा गुणाकार. 7 रंग 18 -18 -8 3 24 पण ते -24 कारण ह्या दोघांचा गुणाकार -18 ला आणि ह्या 8 24 कारण -24 आहे पण वजाबाकीचं हे नंतरचं म्हणजे किती होतात? -18 प्लस मायनस मायनस प्लस 24. 24 मध्ये 18 काढा 6 उरतात. ते मोठ्या संख्येचिन्ह प्लस आहे. आता dx काढायचं आपल्याला. a1 a2 रिप्लेस बाय c1 c2 -12 -2 4 आटम 32. यस 32 किती होतात? 32 32 म्हणल्यावर किती होतात मग? +32. मग आता सांगा 18 मग 32 मधून काढा. इथले इथं कॅरी घ्या 12 12तून 8 गेले राहिले 4 इधर राहिले 2 2 मध्ये गेला 1 राहिला मोठ्या संख्येनं प्लस. ओके, तो ये आएगा. तर आता इथं आपण पुढे dx बघतोय -12 -2 c1 c2 आणि a1 a2 b1 b2 काय -4 आणि -3. ओके, तर पाहू शकता. आता मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. 12 36 मायनस. आता हे मायनस मायनस प्लस होतात. 4 2 8. तर बघा 36 मधून 8 काढा किती राहिले? इथला इथं घ्या 16 16 मधून 8 गेले राहिले 8 इथे राहिले 2 28. ओके, आता dy आपण काढूया. dy इज इक्वल टू काय होते? आता b1 b2 डिस्प्लेस बाय c1 c2. आधी पहिले a1 a2 घ्या 8 6 8 आणि c1 b1 b2 c1 c2 होते -12 -2 तो हा आपण सेटल 6 2 12 -12 मायनस किती होतात? 12 12 12 12 12 12 -96 कारण इथं प्लस इथं मायनस -96. तर हे -12 ऍज इट इज आणि हे मायनस मायनस प्लस झाले 96. आता इथं प्लस आहे मायनस आहे प्लस मायनस आलं की सबट्रॅक्शन होते.
प्लस मायनस काय होते dy इज इक्वल टू काय होते सबट्रॅक्शन होते. तर 6 मधून 2 गेले 4 राहिले आणि मग इथं 9तून 1 गेले 9तून 1 गेले किती 8 8 ओके. तर हे आपल्याला dy ची किंमत मिळाली. ओके आपल्याला पुढची किंमत काढायची आहे. सोल्युशन इज सॉरी x इज इक्वल टू dx अपॉन डी. dx किती आहे 28 भागिले डी किती आहे 14. याला कटते का 14 1 14 14 आणि 28 म्हणजे 2 आली. आणि y इज इक्वल टू dy अपॉन डी. dy किती आहे मग 84 भागिले 14. 14 कटत नसेल तर असं 2 सत्ती 14 2 दोन्ही 4 2 चौक 8 आणि 2 दोन्ही 4 7 1 7 7 7 2 4 म्हणजे y ची किंमत आली 6. तर सोल्युशन इज काय आलं मग यस सोल्युशन इज x, y. किती येते x ची किंमत मग 2 आणि y ची किंमत 6. ओके तर दिस इज द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल. तर यानंतर आहे लास्ट बट वन ते बघूया. 2 राहिले आहेत या अभ्यासातले. ओके लास्ट बट वन आहे हे 5वं प्रॉब्लेम. 4m अधिक 6m बरोबर 54 54. आणि दुसरं आहे 3m अधिक 2n 3m अधिक 2n इज इक्वल टू 28. ओके तर हे 2 इक्वेशन आहेत. आता बघा सोल्युशन पाहू शकता बाय क्रेमर्स रूल. काय क्रेमर्स रूल चला तर d इज इक्वल टू सांगा a1 a2 किती आहे 4 3 आणि b1 b2 6 2. सोपं रूप द्या 4 2 8 हे डिटर्मिनंट आहे 6 18. तर 18तून 8 गेले 10 राहिले पण मोठ्या संख्येने मायनस 4 2 8 आणि 6 18. ओके आता आपल्याला dx काढायचंय. dx ला काय घेऊ शकता मग a1 a2 ते प्लस c1 c2 इथं 54 54 आणि 28 आहे आणि b1 b2 6 2 आहे. चला ह्याचा मल्टिप्लाय 4 2 8 4 2 8 आणि 2 पंचे 10 मायनस याचा 6 8 48 ला 8 हातच्या लेख 4 6 2 12 13 14 15 16. बघा 168 आहेत. ही संख्या मोठी आहे मोठे तर हे वजा करा 8 मधून 8 गेले 0 6 मधून 0 गेला 6 1 म्हणजे 60 पण मोठ्या संख्येचा मायनस. ओके आता dy काढू आपण. dy इज इक्वल टू सांगा dy ला काय a1 a2 घेऊ शकता 4 3 4 3 आणि c1 c2 54 28. चला याचा अर्थ तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 चौक 32 ला 2 8 3 4 2 8 9 10 11 112 मायनस हे करा ह्याचा बघा 3 चौक 12 ला 2 हा आजचे 1 आलेले आहेत परत 3 5 15 आणि 16 162. आता ह्याच्यामधून मोठी संख्या 162 आहे त्याच्यातून वजा करा 2 मधून गेले 0 6 मधून 1 गेले 5 1 मधून गेले 0. आता मोठ्या संख्येचं मायनस 50. ओके तर आता आपण ह्या किमती मिळालेल्या आहेत. आता x ची व्हॅल्यू काढायची dx अपॉन डी. dx किती आलेला आहे -60 आणि मग d किती काढला आपण -10. हे मायनस मायनस बी प्लस हे 0 कटला a ची किंमत आली 6. ओके तर y आपल्याला फाइंड आउट करायचे dy अपॉन डी. त्याला dy किती आहे मग
-50 आणि डी किती आहे -10 माइनस माइनस बिकम प्लस ये 0 गेट कैंसल तो y इज इक्वल टू कितना आया 5 तो solution is x कॉमा y इज इक्वल टू x की वैल्यू 6 कॉमा 5 ये है उसका आंसर। कोई डाउट है तो आप पूछ सकते हैं गाइज। अगर आपको अच्छा लगता है तो चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। तो अगला अगर हम वीडियो बनाते हैं तो आपको पहले आपके पास आएगा, इसलिए आप चैनल को सब्सक्राइब कीजिए। ओके, तो लास्ट एग्जांपल हम देखने जा रहे हैं। लास्ट सा है एक एग्जांपल, तर 2x अधिक 3y 2x अधिक 3y बरोबर आहे 2x अधिक 3y बरोबर 2। दूसरा आहे x माइनस y बाय 2 इज इक्वल टू 1/2 1/2 1/2। ओके, तो ये इजी है सब। अभी सॉल्यूशन कैसा करना है देखो। तो बाय क्रेमर्स मेथड या रूल वी गेट क्या मिलेगा तो d इज इक्वल टू 2 ये क्या है 1 2 1 और b का देखो 3 और ये 1/2 -1/2 आएगा। ओके, इसका कोई फिर y का सब 1/2 तो इसका मल्टीप्लाई करो बोले तो ये 2 इंटू 2 इंटू 1/2 माइनस आएगा वो माइनस फिर 3 इंटू 1 3 1 सा एक 3 से तो ये -1 1 2 2 गेट कैंसिल -1 -3 तो क्या आएगा -4 आएगा। ओके, आता त्यानंतर dx आपण काढूया। dx काय ये रिप्लेस होगा c1 c2 c1 कितना है 2 और ये 1/2 है और b1 b2 3 और ये 1 -1/2 है। ओके, चलो याचा गुणाकार करा तसं 2 गुणिले 1/2 आहे मायनस मध्ये आणि हे मायनस हे 3 गुणिले 1/2 आहे। आता पुढे काय होईल मग हे कटला -1 मायनस 3/2 आता इथे छेद समान नाही आहेत काय होईल मग -2 बे एक बे आणि मायनस काय 3 एक 3 भागिले किती बे एक बे मग काय होईल मग -3 -5/2। ओके, एक dx ची व्हॅल्यू आली। तर dy आपण काढूयात dy इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू काय 1/2